नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या ग्राउंडवर आलेलो आहोत। या ठिकाणी आपण जे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रणधुमाळी चाललेली आहे निवडणुकीची, या रणधुमाळीमध्ये जे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत जे वंचित राहायला लागलेत आणि जे स्वार्थी माणसं आहेत ते स्वार्थी माणसं या लोकांना तिकीट देऊन ते स्वार्थ साधण्यासाठी पक्षात आलेले आहेत। पण ज्यानं पूर्ण उभं आयुष्य पक्षासाठी घातलं असे लोक वंचित राहिलेत। असाच एक कार्यकर्ता आपल्यासोबत आहे, त्यांचं नाव आहे राजेंद्र तुपे। हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेचा आहे आणि आतापर्यंत उभं आयुष्य फक्त श्रद्धेवर घालवलं। माझी श्रद्धा बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आहे, माझी श्रद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आहे, माझी श्रद्धा या ठिकाणच्या खासदारावर आहे, आमदारावर आहे। एवन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या सेनेवर माझी श्रद्धा आहे। यासाठी मी मरे तोपर्यंत काम करणार आणि म्हणून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या सेनेकडे अर्ज दाखल केला आहे। मला पळसपमधून पळसप मतदारसंघ जिल्हा परिषद याकडून मला तिकीट मिळावं अशी त्यांची भावना आहे। आपण त्यांना विचारूया। आपल्यासोबत आहेत राजेंद्र तुपे। तुपे साहेब, तुम्ही किती दिवसापासून सेनेचं काम करता, कोणत्या सालापासून काय सांगता येईल? मी 85पासून शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे। हां, आणि काम करत असताना आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार 80% समाजकारण आणि 20% राजकारण ह्या दृष्टिकोनातून आपण जी काही पक्षाचा आदेश असेल त्या आदेशाचं पालन करून जी बी आपल्याला लोकल काम असेल, जिल्हा लेवलचं असेल, आपण जी की ग्रामीणमध्ये अडचणी असतात, शेतकऱ्याची काही अडचण असेल किंवा कुणाला ब्लड पाहिजे असेल किंवा आरोग्य विभागाची असेल, कृषीची असेल, आपण ज्या विभागात काम करता येतं आहे आणि शेतकऱ्याला सर्वसाधारण माणसाला जी मदत करता येते इथपासून ते आत्तापर्यंत आपण पक्षाचं गेले 35 ते 40 वर्ष झालं काम करतो आहे। परंतु मी आतापर्यंत उमेदवारीची दावेदारी कधीही केली नव्हती। ही पहिलीच दावेदारी आहे का? पहिली दावेदारी आहे। बरं, आणि तुम्हाला शब्द काय दिला आहे खासदार साहेबांनी, आमदार साहेबांनी काय शब्द दिला आहे? खासदार साहेबांनी आणि विद्यमान आमदार कैलासदादा पाटील यांनी कामाला लागण्याचे आदेश दिले आणि तुम्ही फॉर्मची सगळी तयारी करून घ्या असं मला त्यांनी अभिवचन दिलेलं आहे। हो, मला सांगा, करोडो रुपये घेऊन आता आपल्या सेनेकडे तिकीट मागण्यासाठी लोक यायलेले आहेत, है ना? हो, बरोबर आहे। आता तुमची गरिबाची डाळ कशी शिजल, कसं तुम्हाला तिकीट मिळणार आहे, कशावरून तुम्हाला विश्वास आहे की तुम्हाला तिकीट देतील म्हणून? काय कारण आहे? माझी एक उद्धव साहेबावर निष्ठा आहे, बाळासाहेबावर निष्ठा आहे, आदित्य साहेबावर आणि खासदार म्हणून आमचे लाडके खासदार ओमदादावर पण निष्ठा आहे आणि कैलासदादावर पण निष्ठा आहे। आणि मला त्यांनी ठाम विश्वास दिल्यामुळं माझं आज म्हणजे बी फॉर्म निश्चित झाल्याचं आश्वासन मला दिलेलं आहे। त्यामुळं आता मला एवढं सांगा, लाखो रुपये घेऊन उमेदवारी लढणार आहे आणि आज तुम्ही फक्त निष्ठेवर उमेदवारी लढवणार आहेत, निवडणूक लढवणार आहेत, काय सरस होईल? निष्ठा सरस होईल का पैसे देऊन उमेदवारी, किंवा मी पैसे खर्च करतो दादा माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही मला तिकीट द्या, अशा माणसं सक्सेस होतील का तुमच्यासारखे इमानदार माणसं सक्सेस होतील? नेमकं काय? शेवटी सर, मला एक खात्रीपूर्वक विश्वास आहे। माझा मतदारसंघात गेल्या 35 ते 40 वर्षापासून मी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे। प्रत्येक घरात मी 100 वेळा, मतदारसंघात 13 गाव आहेत, 13 गावातच नाही तर कळंब तालुका असेल, धाराशिव तालुका असेल, तुमचा तुळजापूर तालुका असेल, ह्या परिसरात माझी कार्यकर्ता म्हणून, निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून माझी एक वेगळी ओळख आहे। समोरचा राणा पाटील जरी माझ्या विरोधात पक्षानं दिला, भारतीय जनता पार्टीनं,
तरी मी त्या राणा पाटलाच्या सुद्धा विरोधात निवडणूक लढण्यासाठी तयार आहे आणि ती माझा ठाम विश्वास आहे. कारण मी कामावर मतं मागणार आहे. कुणाला 10,000 रुपये देऊन 5,000 देऊन मतं मागणारा कार्यकर्ता मी नाही. आमच्या गेल्या वेळेस लोकसभेच्या टायमाला आमच्या गावात भारतीय जनता पार्टीनं आणि अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जवळजवळ आमच्या पळसप मतदारसंघात 20 ते 25 लाख रुपये खर्चून ही 1200-1400ची लीड ही आम्ही माननीय ओमदादाला दिलेली आहे. आणि माझ्या मतदारसंघात 13 गावं आहेत. ती 13पैकी 12 ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ग्रामपंचायती आहेत आणि ते आमच्या शिवसैनिकाच्या निष्ठेवर तीच निवडून आलेल्या. बरं, तुम्ही आतापर्यंत निवडणूक लढवली का सध्या? आणि आजच्या या परिस्थितीमध्ये, नाजूक परिस्थितीमध्ये, आर्थिक परिस्थिती नाजूक आहे पण निष्ठा फार मोठी आहे, अशा या निष्ठेवर तुम्ही निवडणूक लढवली का? अगर तुम्ही निवडून आलात का? आणि नेमकं मतदार बांधव तुमच्यावर कसा विश्वास ठेवणार? मतदार राजावर माझा पूर्ण विश्वास आहे. मी जे आजपर्यंत कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे, भिकार सारोळा असेल, जागजी असेल, तावरजखेडा असेल, गोरेवाडी असेल, कोलेगाव असेल, बुकनवाडी असेल, जे बी माझ्या मतदारसंघातली गावं आहेत त्या मतदारसंघातला मी प्रत्येकाचा हट्ट पुरविलेला कार्यकर्ता असल्यामुळं, माझी निष्ठा असल्यामुळं, माझ्यावर निष्ठेने प्रेम करणारा कार्यकर्ता माझ्यासोबत आहे. म्हणून मी त्या जीवावर खासदार साहेबाला आणि आमदार साहेबाला आणि उद्धव साहेबाला तिकीट मागितलेलं आहे आणि ती देतील ही मला खात्रीपूर्वक विश्वास आहे. आता सध्या कोणत्या पदावर आहेत का? निवडून आलात का? मी सध्या ग्रामपंचायतचा 3 नंबर वार्डाचा पळसप ग्रामपंचायतचा मी बिनविरोध आलेला मेंबर आहे. बिनविरोध? हां. सेनेकडून? ज्या वार्डात आमच्या काही पक्षाची 3 वेळा 10 15 लाख रुपये खर्चून आमच्यापासून दूर गेलेले कार्यकर्ते, जे की कालपर्यंत शिवसेनेत होते, आज ते भारतीय जनता पार्टीत गेले, परंतु ज्यांनी 15-20 लाख रुपये त्या वार्डात खर्चून पराभव स्वीकारला, त्याच मतदारसंघात माझ्या गावातील सर्व तरुण मित्रमंडळी आणि वार्डातील गावातील सर्व लोकांनी माझ्यावर विश्वास संपादन करून आज मी चालू ग्रामपंचायतचा बिनविरोध सदस्य आहे. वा वा वा, बघा किती महत्त्वाची बाब आहे. हे आहेत राजेंद्र तुपे. माझ्या विरोधात माणूस उभारला नाही, ही आहे माझी निष्ठा. माझी निष्ठा उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्यांचे पिता हृदय सम्राट, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर माझी निष्ठा आहे. आणि त्या निष्ठेमुळं माझ्या विरोधात भाजपात माझ्या सेनेतले असतील, काँग्रेसचे असतील, ती माणसं जाऊनसुद्धा माझ्या विरोधात फॉर्म भरला नाही, मला न्याय दिला. मी बिनविरोध सदस्य आहे आणि मला खात्री आहे आमचे लाडके खासदार ओमराजे निंबाळकर आणि शेतकऱ्याचे सुपुत्र असणारे आमदार कैलासदादा पाटील 100% मला तिकीट देतील आणि मला जिल्हा परिषद या उमेदवारी, जिल्हा परिषदेमध्ये उमेदवारी पळसपमधून मिळेल अशी मला गॅरंटी आहे, खात्री आहे. तर बघूया, असं राजेंद्र तुपे म्हणतात. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं म्हणजे आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये AB फॉर्म उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा राजेंद्र तुपे यांना मिळेल का ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये निष्ठावान कार्यकर्त्याच्या बाबतीमध्ये आणि स्वार्थ साधाय सेनेमध्ये येणाऱ्या कार्यकर्त्याच्या बाबतीमध्ये आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. धन्यवाद. धाराशिवकार. जय हिंद, जय महाराष्ट्र.